हिरव्या मुगाची उसळ एक साधी सोपी पद्धत. इथे एक कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकत ठेवले. त्याच्यानंतर अर्धा चमचा राई घातली, पाव चमचा जिरं घातलं, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली, कांद्याला आलं लसूणची पेस्ट घातली, एक कांदा घेतला, छान परतून घेतला. त्याच्यानंतर धनेपूड, जिरेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मालवणी मसाला, सगळे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे भिजवलेले हिरवे मूग घातले, चवीपुरतं मीठ घातलं. कढईवरती ताट ठेवलं, ताटामध्ये थोडंसं पाणी घातलं, कारण की वरच्या पाण्याने खाली भाजी जळणार नाही म्हणून. त्याच्यानंतर वरतून थोडासा टॅमॅटो घातला. कढईवरती जे ताट ठेवलं, ताटाचे पाणी होतं ते कढईत टाकलं आणि आपली भाजी छान शिजवून घेतली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आपली हिरव्या मुगाची उसळ तयार आहे.